छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। विविध ठिकाणी भांड्यांचं तोरण बांधून आंदोलन करण्यात आले। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। या दरम्यान अंबादास दानवे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि अशामध्येच पाणी मिळत नाहीये। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर लबाडांनो पाणी द्या असं आंदोलनाच्या घोषणेचं या ठिकाणी यांनी घोषणा देऊन जे आहे ते जनतेचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। घोषणेच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही स्वतः नवरदेव घेऊन या ठिकाणी आलेले आहात, म्हणजे तो आला होता, काय परिस्थिती आहे पाण्याची? पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। 12-12, 14-14 दिवसाला इथं पाणी येतं। या शहराला पाणी आहे। जायकवाडीचा प्रकल्प आमच्यापासून 40 किलोमीटर दूर आहे। पाईपलाईन आहे, परंतु पाणी नीट येत नाही। याला कारण प्रशासन नीट लक्ष देत नाही। 140 MLD रोज येतं, 240 MLD आमची आवश्यकता आहे। आमचं म्हणणं 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाणी मिळावं, ते आम्ही सहन करायला तयार आहे। पण 11 दिवस आणि 12 दिवस आणि 13 दिवसाला पाणी येतं आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या ही घोषणा घेऊ नये। कारण 2 वर्षापूर्वी 2022ला 3 वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांनी मोर्चा काढला होता या शहरात। त्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि त्यास आमच्यावर आरोप केले होते। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला सत्ता द्या, मी 6 महिन्यात पाणी देतो। त्यांची सत्ता 3 वर्ष उलटलेली आहेत। पुन्हा प्रचाराला आले, लोकसभा विधानसभेच्या 3 महिन्यात पाणी देऊ म्हणले, त्यालाही 7-8 महिने झालेले आहे। आणि म्हणजे लबाडा घरचं आवतनं त्यांचं दिसतंय मला, आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या ही घोषणा घेऊन आम्ही आंदोलन करतो। काही वर्षांपूर्वी आंदोलन केलं, मात्र पाणी आलेलं नाहीये। त्यामुळे लबाडांनो पाणी द्या हीच घोषणा जी आहे ती या ठिकाणी केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने 2750 कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरात सुरू आहे। आता काही लोकांना सवय असतं, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी, तेव्हा काहीच केलं नाही, तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही। संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही। आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सुटेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।